नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मटकीची उसळ बनवणार आहोत. एकदम गावरान पद्धतीने आणि चमचमीत आणि एकदम झणझणीत छान. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी शिजवलेली उसळ घेतली, 2 टोमॅटो, कोथिंबीर, गरम मसाला, धना पावडर, थोडंसं लाल तिखट आणि खोबरं कांद्याचं वाटण घेतलेलं आहे. तेल टाकलेलं आहे आपण. त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे. चला आता आपण याच्यामध्ये खोबरं कांद्याची पेस्ट टाकूया. खोबरं कांद्याचं वाटण आहे, फक्त खोबरं कांदा आणि कोथिंबीर. याला छानसं करून आपला मसाला छानपैकी आता शिजला आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरे मसाले टाकूया. मिसळ मसाला, धना पावडर, गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट. नंतर त्याच्यामध्ये 2 बारीक कापलेले टमाटे टाकायचे. छानपैकी मस्त मसाला शिजून घ्यायचा, एकजीव सगळं करून मिसळून घ्यायचा त्याच्यामध्ये. खूप छान होते उसळ. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. काळ्या वाटणाची खूप छान लागते. चला तर आपली छान मस्त मसाला शिजला आहे. बघा तुम्ही किती छान मस्त अशी तरी आलेली आहे आणि खूप मस्त छानसा असा वास पण येतोय. आता आपण याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकणार आहोत. शिजून घेतली होती. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आपली आता उसळ तयार झाली आहे. चला तर आपली ही मटकी उसळ तयार झाली आहे. खूप छान वास येतोय आणि खूप चांगली लागते. तुम्ही पण नक्की घरी बनवून बघा. मटक्यातली उसळ खूप छान लागते. मी पण त्याच्यातच बनवली आहे. तर ही बघा, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर कविता किचन ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.